1 जून 2026 पासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी बांधवांनो, अर्थ मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. तर केंद्र सरकारने 1 जून 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत कापसाच्या आयातीवरील सर्व सीमा शुल्कामधून तात्पुरती सूट ही दिलेली आहे. नेमकं काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. तर भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी कापसाची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 1 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीसाठी कापसाच्या आयातीवरील सर्व सीमा शुल्क तात्पुरते हे माफ केले आहे. या तात्पुरत्या शुल्क माफीमुळे वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या क्षेत्रातील उत्पादन खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे उत्पादक आणि ग्राहकांना लक्षित दिलासा मिळेल. तसेच देशांतर्गत शेतकऱ्यांच्या हिताचाही विचार केला जाईल, असं या परिपत्रकामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत या निर्णयामुळे देशांतर्गत वस्त्रोद्योगावर, विशेषतः लहान आणि मध्यम उद्योगावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षासुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. कारण यामुळे बाजारात कापसाची अधिक चांगली उपलब्धता सुनिश्चित होईल, असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.